नवी मुंबई एपीएमसी के आलू प्याज बाजार में प्याज के दामों में लगातार बढ़ोतरी देखने को मिली। आवक कम होने के कारण पिछले कुछ दिनों में प्रति किलो 2 से 3 रुपए की वृद्धि हुई। फिलहाल बाजार में प्याज 12 से 18 रुपए प्रति किलो के भाव से बिक रहा है। व्यापारियों के अनुसार आने वाले दिनों में भी आवक सीमित रहने की संभावना है, जिससे दाम और भी बढ़ सकते हैं। आपूर्ति में कमी के कारण बाजार में भाव वृद्धि का दावा किया जा रहा है। आमच्या मार्केटला कांद्याची 25 ते 30 हजार पॅकेटची आवक आहे। इथं चांगला माल 12 रुपयापासून तर 17-18 रुपये किलो होलसेल मध्ये विकला जातो। घेणाऱ्याला त्याचा खर्च लागतो, त्यानुसार रिटेलला कांदे 20 ते 30 रुपये किलो विकत असणार। आणि इथं वॅकेशन असून सुद्धा त्याप्रमाणे गिरायकी चांगली आहे। असं काही नाही की गिरायकी नाहीच आहे, वॅकेशन आहे त्याच्यामुळे थोडी गिरायकी कमी जास्त असतात। सध्या ह्या 2-3 दिवसांमध्ये 2 ते 3 रुपये किलोची वाढ झालेली आहे, कारण आता कर्नाटकमध्ये लोकल माल कमी झालेला आहे। तिथल्या शेतकऱ्यांकडे जो स्टॉक आहे ते आता नंतर विकतात 1 महिन्यानी, तर मग कर्नाटकची थोडी मागणी झालेली आहे, थोडी नॉर्थची मागणी आहे, म्हणून जागेवर पुन्हा नाशिकमध्ये भाव वाढ झाल्यामुळे आमच्याकडे भाव वाढ झालेली आहे। फार माल जर समजा ही 25,000 पॅकेट आलं तर याच्यामध्ये 2-4 हजार पॅकेट शिल्लक राहतं, ते रुटीन आहे, ते असं त्याला पडून असं म्हणता येणार नाही। जो 15-20 दिवसापूर्वी माल खपत नव्हता ती परिस्थिती आता नाहीये। अवकाळी पावसामुळे जो माल खराब झालेला आहे तो निघून गेलाय, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांदे होलसेल मार्केटला 20 ते 25 रुपये किलो विकतील अशी आशा आहे आम्हाला। आता त्याच्यामध्ये एक्सपोर्टचा जर सपोर्ट मिळाला तर मग नक्की विकतील, आणि जर होलसेलला 20-25 रुपये विकले तर ते कांदे रिटेलला 30 ते 40 रुपये किलो विकणार। लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे। 10 वर्षापूर्वी डिझेल पेट्रोल काय होतं, सोनं काय होतं, आपण कपडे काय रेटने घेत होतो, घड्याळ, हे नाही। आपल्याला फक्त भारतातल्या सर्व लोकांना खाणाऱ्या वस्तू स्वस्त पाहिजे। 10 वर्षापूर्वी खताचे रेट काय होते। आज मोदी साहेबांचं स्वप्न आहे की शेतकऱ्याला खर्चाच्या 50% उत्पन्न भेटलं पाहिजे। त्याला जर 1 गाडी कांदा तयार करायचा असेल तर 15 रुपये किलो खर्च येतो, तर त्यानुसार त्याला ते कांदे 20 ते 25 रुपये विकले तरच परवडणार आहे, नाही तर त्याला परवडत नाही। आजच्या याच्यामध्ये त्याचा खर्च भागतो, मध्यंतरी तर त्यांचा खर्च पण भागलेला नाहीये।